आणि नकळत डॉक्टर साहेबांची नजर चमकून गेली. डॉक्टर साहेब बोलते झाले, आप्पा ही मूर्ती तर साक्षात जिजाऊ साहेबांच्या देवाऱ्यातील, साक्षात जिजाऊ साहेबांच्या नित्यपूजेतील. एकदा इतिहास संशोधक आप्पासाहेब दांडेकर रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावाजवळील तुपशेठ शेडगे यांच्या घरात बसले होते. देवाऱ्यातील 7-8 ओबडधोबड मूर्त्या आप्पासाहेबांनी आपल्या नजरेखालून घातल्या आणि त्या 7-8 मूर्त्यांमध्ये एक 3-3.5 इंच उंचीची मूर्ती अगदी सुबक दिसत होती. आप्पांना आश्चर्य वाटलं, या पाचाडसारख्या आडगावामध्ये ही मूर्ती आलीच कशी? शेडग्यांना त्यांनी प्रश्न केला की मूर्ती इथे कशी? त्यांनी दिलेलं उत्तर होतं की आमच्या आधीच्या काळापासून इथंच आहे, आमच्या पिढीमध्ये ही अशीच आहे. आप्पांनी त्यांच्या परवानगीनं ती मूर्ती आपल्यासोबत घेतली. दाक्षिणात्य बांधणीची, दाक्षिणात्य घडणीची ही मूर्ती. ती बघितल्यानंतर आप्पासाहेब काही दिवसानंतर गोव्याला गेले. मनामध्ये एक प्रश्न पडत होता की दाक्षिणात्य घडणीची मूर्ती इथे आलीच कशी? यावेळी गोव्यामध्ये डॉक्टर पिसुर्लेकर फार मोठे इतिहास संशोधक म्हणून नावाजलेले होते. इतिहासातील जबर आसान अनेक वस्तू त्यांच्या हाताखालून गेलेल्या. आप्पासाहेब डॉक्टर पिसुर्लेकरांकडे गेले. गोमंतकी आदरातिथ्य झालं आणि आप्पांनी आपल्या पिशवीतील ती मूर्ती काढली. मूर्तीवरील कापड हटवलं त्यावेळी डॉक्टर साहेब त्या मूर्तीकडे पाहतच राहिले. पाचडसारख्या भागामध्ये ही मूर्ती सापडलीच कशी? मूर्तीचं वय पाहिलं, अंदाज काढला. दाक्षिणात्य घडणीची ही मूर्ती होती जवळजवळ 400 वर्षांपूर्वीची. ही मूर्ती पाचाडच्या भागामध्ये जिजाऊसाहेबांच्या वाड्याच्या बाजूला सापडलेली आणि नकळत डॉक्टर साहेबांची नजर चमकून गेली. डॉक्टर साहेब बोलते झाले, आप्पा ही मूर्ती तर साक्षात जिजाऊ साहेबांच्या देवाऱ्यातील, साक्षात जिजाऊ साहेबांच्या नित्यपूजेतील. कारण हे की ज्यावेळी जिजाऊ साहेब आणि स्वतः बालशिवबा हे बंगुरास गेले होते त्यावेळी जिजाऊ साहेबांनी बंगळूर सारख्या भागामधून आपल्या सोबत या श्री व्यंकटेशाला घेऊन आल्या असतील, आपल्या पूजेत त्यांनी ठेवलं असेल. ज्यावेळी संभाजीराजांचा अंत झाला तोपर्यंत ही मूर्ती जिजाऊ साहेबांच्या वाड्यामध्येच होती. परंतु ज्यावेळी जुल्फिकार खानाचा वेढा या रायगडाला पडला त्यावेळी या देवाऱ्यातील मूर्त्यांना पाय फुटले आणि त्यातील हा श्री व्यंकटेश शेडग्यांच्या घराण्यात आला. शेडगे ही जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यातील कामदार आणि तिथूनच या मूर्तीची पूजा इथंच चालायला लागली. अर्थातच आता आप्पांच्या आणि डॉक्टर साहेबांच्या मध्ये जी मूर्ती होती ती कधीतरी साक्षात राजमाता जिजाऊ साहेबांच्या हातात असेल, ही साक्षात जिजाऊ साहेबांच्या पूजेतील मूर्ती. डोळे पाणावले. हे सगळं वर्णन आप्पांनी त्यांच्या दुर्गदर्शन या पुस्तकात लिहून ठेवले. ज्यावेळी वाचतो ना त्यावेळी अंगावर काटा येतो आणि त्या मूर्तीचं ते रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला लागतं. जिजाऊ साहेबांच्या हातातील त्यांचा स्पर्श लाभलेला हा श्री व्यंकटेश.